नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघत आहात शेतकरी उद्योजक पुत्र यूट्यूब चॅनल. आणि हे बघू शकता आपण इथं ऑर्गॅनिक पद्धतीनं उगवलेला वेल आहे. म्हणजे आपल्या फार्ममध्ये गावरान कुक्कुटपालनामध्ये हा कारल्याचा वेल उगवलेला आहे. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं हा वेल पसरलेला आहे. याला कोणतेही केमिकल किंवा कोणतीही फवारणी घेतलेली नाही. तर ह्याला कशा पद्धतीनं फळं लागलेले आहेत तुम्ही बघू शकता. कारले किती लागलेले आहेत. तर हे ऑर्गॅनिक पद्धतीनं फार्मिंग झालेलं आहे. तुम्ही बघू शकता आपल्या गावरान कुक्कुटपालनाच्याच शेडमध्ये हा वेल उगवलेला आहे. तर तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीनं इथं कारले लागलेले आहेत. आपण एखादा जर वेल लावला आणि त्याला जर आपण किंवा पीक केलं शेतामध्ये, तर आपल्याला त्याला फवारणी काय फर्टिलायझर द्यायला लागतात. तर इथं बघू शकता कोणतंही फर्टिलायझर न देता आपल्या गावरान कुक्कुटपालनामध्ये उगवलेला वेल आहे. तर त्याला कशा पद्धतीनं कारले लागले आहेत. आणि हेच नाही तर अजून तुम्ही बघू शकता आपल्या व्हिडिओमध्ये की जे पण आपण ह्याच्यामध्ये काही लावलेलं आहे झाडं, तर त्याला आपण इथं कोंबडी खतामुळे कशा पद्धतीनं फळं लागतात हे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, संपूर्ण व्हिडिओ पहा. फक्त 3 मिनिटाचा व्हिडिओ आहे. तर तुम्ही तुमच्या कोणत्याही घराच्या जवळ जी झाडं लावता परसबागेत वगैरे, तर त्याला जर तुम्ही कोंबडी खत दिला तर ती कशा पद्धतीनं त्याला फळं लागतील हे तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता. तर हे आमचं लिंबाचं झाड आहे, ते खायचं लिंबू. तर तुम्ही बघू शकता इथं कशा पद्धतीनं कोणतेही फवारणी कोणतेही केमिकल अथवा या झाडाला फळं लागलेले आहेत. तर ते कशा पद्धतीनं ग्रोथ आहे हे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता. म्हणजे हे ऑर्गॅनिक पद्धतीनंच आपल्या फार्ममध्ये जे झाड आहे ते झालेलं आहे. ही बघू शकता. आता ही लिंबाचं झाड आहे. आता तुम्ही ह्या पपईचं झाडसुद्धा बघू शकता कशा पद्धतीनं पपई लागलेले आहेत. म्हणजे कोणतेही केमिकल देण्याची गरज नाही. तर तुम्ही फक्त आणि फक्त जर कुक्कुटपालन मध्ये जे झाड लावणार आहे, तर त्याच्यावरती तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने इफेक्ट झालेला आहे. तर हे बघा लिंबूसुद्धा किती मोठे झालेले आहे. तर ऑर्गॅनिक पद्धतीनं जर तुम्ही खाण्यासाठी काही लावत असाल, तर गावरान कुक्कुटपालन किंवा पोल्ट्री फार्म असेल, तर इथला जो खत आहे तर तो तुम्ही नक्की आपल्या झाडांना टाकून बघू शकता की कशा पद्धतीनं फरक पडतो. तर ह्या व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, तर गावरान कुक्कुटपालनामधील हे आपले झाडं आहेत आणि हा आपला गावरान कुक्कुटपालनातला शेड आहे. तर ते तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं इथं झाडांची ग्रोथ झालेली आहे. आणि छोटंसं आपल्या घरामागं जी जागा आहे त्याच्या